ओके, सो लेट अस स्टार्ट. तर बघा, आज आपल्याला जे प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत ते प्रॉब्लेम्स जे आहेत, आजचे प्रॉब्लेम जे आहेत ते आपण टाईम पिरियडवरती घेणार आहोत. लक्ष द्या सगळ्यांनी. बघा, टॉम अँड जेरीचा फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलेला आहे. टॉम अँड जेरीचा फॉर्म्युला, टॉम अँड जेरी. टीवरनं मला टॉम सुचला आणि जेरी ओमेगा. टॉम अँड जेरी असं मी का म्हणतो टी इक्वल टू पाय अपॉन ओमेगा, कारण टी इकडे येतो, ओमेगा इकडे आहे. थोड्या वेळाने ओमेगा इकडे येतो, तो टी इकडे येतो, टॉम अँड जेरी सारखा. बरोबर. तर हे दोन फॉर्म्युले आहेत, टी इक्वल टू पाय अपॉन ओमेगा, ओमेगा इक्वल टू पाय अपॉन टी. आता ओमेगा जो असतो ना, ओमेगा, व्हॉट इज ओमेगा? ओमेगा इक्वल टू ओमेगा 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 स्क्वेअर इक्वल टू के बाय एम. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के बाय एम. सो ओमेगा इक्वल टू अंडर रूट के बाय एम. ओमेगा इक्वल टू अंडर रूट के बाय एम. So t equal to 2 pi upon under root omega. What is omega? It is k by m. So t equal to 2 pi under root omega म्हणजे under root 2 pi k by m. हा एक फॉर्म्युला झाला. बरोबर. आता तुम्हाला माहित आहे की k म्हणजे काय असतो? k f by x. बघा ना, म्हणजे यालाच आपण पुढे इलॅबोरेट करूया. अंडर रूट f म्हणजे काय असतो? f इक्वल टू kx. आपल्याला माहिती आहे ना, एफ इक्वल टू के एक्स. इथं लिहित असतो मी एफ इक्वल टू के एक्स. मग तुमचा के काय येतो? एफ बाय एक्स. मग के येतो एफ बाय एक्स इंटू एम. बरोबर. लेक्चर अटेंड करा, लेक्चर अटेंड करा. लेक्चरच्या नावाखाली दुसरं काय मोबाईलमध्ये बघू नका. कळलं? शेवटी आपल्याला सगळं फेडून जायचं इथे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल कसं घरच्यांना गंडवलं, कसं मास्तरला गंडवलं, ते तुम्ही स्वतःलाच गंडवताय. एफ कोण आहे? एम ए. एम ए मास इंटू ॲक्सलरेशन डिवायडेड बाय एक्स इंटू एम. मग एमला एम कॅन्सल. सो टी इक्वल टू 2 पाय अंडर रूट ए बाय एक्स. एला काय म्हटलं? ॲक्सलरेशन. म्हणजे चला आता आपल्याकडे काय काय फॉर्म्युले तयार झाले ते एकदा डिस्कसच करून टाकूया आपण. सो टी इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. This is 2 pi upon under root k by m. This is equal to 2 pi under root acceleration per unit displacement. Acceleration per unit displacement. Okay, थोडंसं जरा फॉर्म्युले असे t equal 2 pi upon omega, 2 pi upon under root k by m. बरोबर ना? It is equal to 2 pi under root acceleration per युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, लिहून झालं का माय डिअर स्टुडंट्स? लिहून झालं का? मस्त दिसतंय स्क्रीनवर. कारण की मी फक्त तुम्हाला शिकवत नाही, तर मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये पण बघतो कसं दिसतंय लेक्चर. ओके, शेवटचे 2 महिने, शेवटचे 2 महिने स्वतःसाठी द्या, इतरांसाठी देऊ नका. कळलं? टेस्ट द्या. टेस्ट दिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तुम्ही किती पाण्यात आहात. जोपर्यंत आपण पाण्यात उडी मारत नाही तोपर्यंत आपल्याला काय कळणार आहे पाणी किती खोल आहे. त्याच्यामुळे तुम्ही लिहिताय म्हणून मी गप्पा मारतोय. त्याच्यामुळे टेस्ट द्या. टेस्ट लिहिल्या पाहिजेत. काय नाही आलं तरी तिथं बसलं पाहिजे. ती बसण्याची पण एक कपॅसिटी असते. कळलं का? त्याच्यामुळे बसा, लिहा, टेस्ट दिल्या पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे. बायोच्या मॅडम तुम्हाला प्रश्न सांगतायत तरी तुम्हाला बायोचा लोड येतो. वा रे वा, वा 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 वा. 2 महिने स्वतःसाठी द्या. 2 महिने बोर्डाचे, 2 महिने सीईटीचे. त्यानंतरचं आयुष्य ना इतकं सुंदर आहे. झाले लिहून सर? ओके दिशा, व्हेरी गुड. त्याच्यानंतरचं आयुष्य इतकं सुंदर आहे ना, पण तुम्हाला मार्क नाही पडले ना, त्याच्यानंतरचं इतकं आयुष्य इतकं भंगार भयानक आहे ना, तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. सगळ्यात महत्त्वाचं 12वीचं वर्ष आहे सगळ्यात. चल आपल्याला याच्यावरती न्यूमेरिकल घ्यायचं आहे. शेवटी ही रेस आहे. या रेसमध्ये कोणतरी जिंकणार आहे, कोणतरी माहिती आहे तुम्हाला, कोणतरी मागं पडणार आहे. शेवटी ही कुस्ती आहे. ह्या कुस्तीमध्ये कोणाची तरी पाठ टेकणार आहे आणि कोणतरी पाठ दुसऱ्याची टेकवणार आहे. कळलं?
त्याच्यामुळे भयानक परिस्थिती. अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, टेस्ट द्या, ओके, लेक्चर करा, केलं पाहिजे हे सगळं. यू हॅव सफिशियंट टाईम, तुमच्याकडं खूप वेळ आहे. तुम्ही ना फक्त वेळ लिहा की किती वाजता मी घरी पोचले, किती वाजता घरी मी पोचलो. त्याच्यानंतर प्रत्येक मिनिटाचा ना सेकंदाचा हिशोब मांडा तुम्ही. मग तुम्हाला कळेल की तुमच्याकडे किती वेळ आहे. आता तुम्ही मनसान गप्पा का मारताय, मी जरा गणित शोधत होतो. चलो, तर आपण घेऊया पेज नंबर 130, अनसॉल्ड प्रॉब्लेम नंबर 18, पेज नंबर 130, पान नंबर 130 वरचा अनसॉल्ड प्रॉब्लेम नंबर 18. लिहायचा आहे क्वेश्चन. द period of oscillations of a body of mass m1 suspended from a light spring, suspended by a light spring is T. The period of oscillations of a body of mass m1. जेव्हा मास m1 असतं तेव्हा पिरियड काय असतो? T. When a body, बघा दुसऱ्या लाईनला लिहा म्हणजे जरा बाय फॉरगेट होतं, कळायला प्रॉब्लेम सोपा होतो. When a body of mass m2 is tied to the first body, and the system is made to oscillate, the period is 2t. इथं मास m2 आहे आणि पिरियड किती आहे? 2t. कंपेअर द मासेस. क्वेश्चनच सोपा आहे. कंपेअर द मासेस. तर मासेस कंपेअर करा. ओके, क्वेश्चन लिहून झाला का? पटकन सांगा, फटाफट सांगायचंय. मी ज्यांना सर्कल केले दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिलं मास m1 आहे त्यावेळेस पिरियड t आहे. दुसरं मास m2 आहे तेव्हा पिरियड t2 आहे. 2t आहे. बरं बघा, पहिलं मास कोण आहे? पहिलं मास असं दिलंय बघा ना, मास कोण आहे? m1 पाहिजे होती ते. पहिलं मास m1 आहे. रोज असते. व्हेरी गुड. पहिलं मास m1 आहे त्यावेळेस पिरियड t आहे. त्यावेळेस पिरियड किती आहे? t. पहिलं मास m1 आहे त्यावेळेस पिरियड t आहे. परत दुसरं मास, फर्स्ट मास, इथं लिहिलंय सेकंड मास कोण आहे? m2. त्यावेळेस पिरियड किती आहे? 2t. आता पिरियड आणि माससाठी काय फॉर्म्युला आहे हो? पिरियड आणि माससाठी आहे का फॉर्म्युला? पिरियड आणि माससाठी फॉर्म्युला आहे का? येस, देयर इज अ फॉर्म्युला फॉर पिरियड अँड मास. दॅट इज 2π अपॉन √k/m. 2π अपॉन √k/m. मग बघा आपण काय म्हणायचं? आपण असं म्हणायचं, द पिरियड t इक्वल टू 2π अपॉन √m/k. So t equal to 2π √k/m. ओके, मग काय म्हणणार मी? दिस पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √m. आता बघा ना, हा m खाली k वरती गेला ना, मग असं आलं. आता ते बोललेत कोणाविषयी? हा हे माझा डायलॉग काय मिळणार? ते बोलले कोणाविषयी? ते बोलले मास विषयी, ते बोलले पिरियड विषयी, ते बोलले मास विषयी, ते बोलले पिरियड विषयी. बरोबर. मग मला सांगा, इनिशियल पिरियड किती आहे? t. इनिशियल पिरियड t.
इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आलं रूट M1. आणि इथे काय आलं मला सांगा, इथं पिरियड किती आहे 2t इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आलं M2. मग दोघांचा रेशो घ्या 2t/t इक्वल टू इन्व्हर्सली आहे म्हणजे 2tच्या समोर काय येणार M1 येणार. सो M1/M2. मग टीला टी गेला सो 2 इक्वल टू अंडर रूट M1/M2 स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो M1/M2 इक्वल टू 4. M1/M2 इक्वल टू 4. सो आन्सर इज 1:3 कसं काय आलं. ओ सिस्टीम इज मेड म्हटलंय. सिस्टीम इज मेड. अरे सिस्टीमचं काढायचं होतं रे राजांनो. बघा इथं काय म्हटलंय माहिती का, वेन अ बॉडी ऑफ मास M2 इज टाईड टू द फर्स्ट बॉडी M2. सर फॉर्म्युला चुकला. फॉर्म्युला चुकला. K/M आहे, खाली K N वरती M आहे. फॉर्म्युला बरोबर आहे, इथं चुकलंय बघा. काय आलंय, वेन अ बॉडी ऑफ मास M2 इज टाईड टू द फर्स्ट बॉडी अँड देन द सिस्टीम इज मेड. सिस्टीम इज मेड. फर्स्ट बॉडी म्हणजे M1 आहे. M1 आहे बरोबर. इथं लिहायचं M2 प्लस M1. करेक्शन करा. M2 प्लस M1 करा. इथं M1 करा. M1 प्लस M2 करा. ओके. खोडरबर आहे का तुमच्याकडे. खोडरबर घ्या. असा खोडरबर. आणि मग ह्या ठिकाणी म्हणा, इथे म्हणा M1 प्लस M2. टीला टी गेला 2 इक्वल टू अंडर रूट M1/M1 प्लस M2 स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. 2चा स्क्वेअर आला 4. M1/M1 प्लस M2. याला इकडे घ्या 4 M1 प्लस M2 इक्वल टू M1. सो 4M1 प्लस 4M2 इक्वल टू M1. देअरफॉर काय आलं, याला इकडे घ्या 4M1 मायनस M1 इक्वल टू 4M2. सो 3M1 इक्वल टू 4M2. मास कम्पेअर केलं तरी 1:3 कसं काय आलं. हा ना, M1 प्लस M2 घ्यायचा. आशिष बरोबर आहे, M1 प्लस M2 घ्यायचा. पण यांनी आन्सर 1/3 दिला आहे. सेकंड मास जे आहे ते M1 प्लस M2 घेतलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं, तर इथे असं आलं 4M1M2. इथे M1 आलं, इथे मायनस झाला 4M2. सो M1 मायनस M2 इज 4/3. सो M1/M2 इज 4/3 इज द आन्सर. 4/3 हे आन्सर आहे. T इक्वल टू 2π/ω. K/M इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. सो ओमेगा इक्वल टू अंडर रूट K/M हे शिकलो आपण. मग 2π अंडर रूट K/M. मग M वरती गेला 2π अंडर रूट M/K. So T equal to 2π under root M/K. मग T is directly proportional to root M. मग पहिला T1 दूसरा T2 equal to under root M1/M2. So T1/T2 equal to under root M1 हा M1च आहे, M2 मात्र M1 प्लस M2 आहे बरोबर. मग T1 हा T1च आहे. T1 हा ॲक्च्युली T आहे. T1 हा T आहे आणि T2 हा 2T आहे. इट इज इक्वल टू अंडर रूट M1/M1 प्लस M2. हा आला 1/4 इक्वल टू M1/M1 प्लस M2 स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. टीला टी कॅन्सल. M1 प्लस M2 इक्वल टू 4M1. So M2 equal to 4M1 minus M1. So M2 equal to 3M1. So 1/3 equal to M1/M2. So M1/M2 equal to 1/3. आता आन्सर आला. समजलं. चला नेक्स्ट पॉइंटला जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन्स ऑन फेज ऑफ SHM.
problems on phase of SHM. Problems on phase of SHM. Problems on phase of SHM. Phase म्हणजे काय? The state of oscillation. Phase gives the state of oscillation. State of oscillation. The phase of SHM is the state of oscillation. म्हणजे जर आपण हे सर्कल घेतलं तर या सर्कलवरती तो पार्टिकल कुठे आहे? म्हणजे इथे असेल तर ही झाली फेज ऑफ SHM. दिस अँगल ओमेगा टी प्लस अल्फा. इट इज कॉल्ड ॲज स्टेट ऑफ ऑसिलेशन और इट इज कॉल्ड ॲज फेज ऑफ SHM. याला आपण म्हणतो फेज ऑफ SHM. ओमेगा टी प्लस अल्फा. त्यातला अल्फा जो आहे तो इनिशियल फेज आहे. मग आपण डेफिनेशन काय म्हणणार? समजा तुम्हाला जर डेफिनेशन विचारली, डेफिनेशन ऑफ फेज ऑफ SHM, तर फेज ऑफ SHM ची डेफिनेशन काय? द क्वांटिटी which describe the state of oscillation. The quantity which describe the state of oscillation is called as phase of SHM. The quantity which describes the state of oscillation is called as phase of SHM. त्याला आपण म्हणतो phase of SHM. मग आपल्याकडे सॉल्व एक्झाम्पल नंबर 5.7 आहे. बघा, सॉल्व एक्झाम्पल 5.7. सॉल्व एक्झाम्पल 5.7. Solve example 5.7. Describe the state of oscillations. Describe the state of oscillations if the phase angle is 110 degree. If the phase angle is 110 degree. If the phase angle is 110 degree. Describe the state of oscillations if the phase angle is 110 degree. Okay. मग अँगल किती आहे? सॉरी, 1110 आहे. 1110. अँगल जो आहे तो 1110 आहे. अँगल आपल्याला दिलेला आहे त्यांनी 1110 एवढा अँगल दिलेला आहे. बरोबर. आता हा जो अँगल आहे, हा अँगल कुठे राहतो ते आपल्याला बघितलं पाहिजे. त्यांनी म्हटलं डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑसिलेशन इफ द फेज अँगल इज 110 डिग्री. आता 110 डिग्रीला आपल्याला 360 मध्ये घेतलं पाहिजे, 360 मध्ये घेतलं पाहिजे. कशामध्ये? 360 मध्ये. मग त्याला आपण 360 मध्ये घेऊया. 360 मध्ये बघा, 360 मध्ये म्हणजे 360 इंटू 1 is 360, then 360 into 2 720, then 360 into 3 इथं 0 आले, साहित्रिक 18 आले, आजचा किती 1080. मग हे जे आहेत 110 डिग्री हे कुठं आहेत रे? एवढे आहेत 1110 डिग्री. फ्रेम सरकती आहे. 1110 डिग्री. It is equal to 3 times 360 degree. 3 times 360 degree. किंवा आपण असं म्हणूया 110 डिग्री इज 1080 डिग्री प्लस ह्याच्यामध्ये किती ॲड केले पाहिजेत? 30 डिग्री. ह्याच्यामध्ये 30 डिग्री ॲड केले प्लस 30 डिग्री प्लस 30 डिग्री. आता 360नी काही फरक पडत नाही, ते 30 डिग्रीमध्ये गेलं आहे का नाही? म्हणजे काय आलं? अँगल ग्रेटर दॅन 3 टाइम्स 360 डिग्री इंडिकेट्स फोर्थ ऑसिलेशन. हे फोर्थ ऑसिलेशन कसं काय घडलं? तर बघा, 360 डिग्री झालं, एक ऑसिलेशन झालं, अजून 360 डिग्री झालं, सेकंड ऑसिलेशन झालं, अजून एक 360 डिग्री झालं, अजून एक ऑसिलेशन झालं. हे समजून सांगायचा भाग आहे हा. आणि त्याच्यापुढे याच्यापुढे 30 डिग्री म्हणजे पार्टिकल जो आहे तो फोर्थ ऑसिलेशनमध्ये आहे. पार्टिकल फोर्थ ऑसिलेशनमध्ये आहे. दिस इज फर्स्ट ऑसिलेशन, दिस इज सेकंड ऑसिलेशन, दिस इज थर्ड ऑसिलेशन. तो फोर्थ ऑसिलेशनमध्ये आहे. कशामध्ये आहे? फोर्थ ऑसिलेशनमध्ये. फोर्थ ऑसिलेशनमध्ये आहे. ओके.
मग आता मला सांगा, म्हणजे हे गेलं ना 360नी गेलं, म्हणजे राहिलं किती हो 30 डिग्री. मग एक्स इक्वल टू काय असतं, ए साईन ओमेगा टी. एक्स इक्वल टू ए साईन ओमेगा टी. ओमेगा टीला काय म्हणणार तुम्ही, फेज अँगल. ओमेगा टीला काय म्हणणार, फेज अँगल. सो एक्स इक्वल टू ए साईन, डायरेक्ट फेज टाकून दिला 110 डिग्री. मग एक्स इक्वल टू काय आलं, ए साईन, हे किती आले हो, हे आले 3 टाइम्स 360 डिग्री प्लस 30 डिग्री. मी तुम्हाला सांगितलेलं आहे 360च्या पटीमध्ये हे डायरेक्ट मेजर करायचं नसतं. मग काय आलं, ए साईन 30 डिग्री. कारण की ती एकदा फिरवला, दोनदा फिरवला, तीनदा फिरवला, 3 वेळा फिरून पुढे अँगल गेला आहे, म्हणजे अँगल 30 डिग्रीच आहे. मी जर 30 डिग्री दाखवला आणि 1110 डिग्री दाखवला तर तिथंच येणार 30 डिग्री. मग एक्स इक्वल टू काय आलं, साईन 30 इज हाफ, सो a/2. बरोबर. म्हणजे याचं तुम्ही आन्सर काय लिहिणार, आन्सर लिहा, मी सांगतो. आन्सर लिहा, राईट डाऊन आन्सर. आन्सर लिहा, फेज अँगल ऑफ 1110 डिग्री, phase angle of 110 degree indicates that the particle is in fourth oscillation. The particle is in fourth oscillation and its displacement is a/2. आता परत एकदा तो a/2 आलाय, म्हणजे काय आलंय, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट झाली आहे. कशी झाली आहे, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. एक्स इक्वल टू a/2 पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ तो काय आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम डायरेक्शन जातोय. म्हणजे बघा आपला आन्सर काय आहे, दॅट पार्टिकल इज इन फोर्थ ऑस्सिलेशन. तो फोर्थ ऑस्सिलेशनला आहे, त्याचा किती आहे, डिस्प्लेसमेंट a/2 आहे आणि तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला आहे. कुठं आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला. प्रॉब्लेम समजला का. मॅथमॅटिक्सच्या मुलांना हा प्रॉब्लेम फार पटकन समजला असेल, कारण की आपल्याला अलाइड अँगल्स काढायची सवय आहे. 90 मध्ये करतो ते आपण 360 मध्ये केलेलं आहे. प्रॉब्लेम समजला का. 111 लोकांना प्रॉब्लेम समजला का, बोला आणि सगळ्यांनी बोलत चला, म्हणजे मला जरा नाव वाचता येतात. काय सांगावं, काय शिकवावं, काय ठेवावं आणि काय माझ्यापाशी ठेवावं, काय तुमच्यापाशी ठेवावं, तेच मला काय कळत नाही. ओके, नेक्स्ट सॉल्व एक्झाम्पल 5.8. तुला नाही समजलं, काय सोपं आहे राव. अरे बायो आहे म्हणून तर मी इतकं छान शिकवलं राव. काय तुम्ही ना दुसरीकडे जात नका जाऊ, माझ्या लेक्चरमध्येच थांबत चला. इथं शिकवलं रे मी. 360चा पाढा म्हटला मी इथं. 360 गुणिले 1 360, 360 2 720, 360 3 1080. मग 1110 काय मांडले मी, 1080 अधिक 30 साधी बेरीज मांडली मी. मग 1080 म्हणजे काय, 3 टाइम्स 360. 360 मध्ये काय होतं, एक सर्कल पूर्ण होतं. मग 2 सर्कल पूर्ण आले, 3 सर्कल पूर्ण आले, एक सर्कल पूर्ण झालं म्हणजे एक ऑसिलेशन झालं. बरोबर, एक ऑसिलेशन पूर्ण झालं. मग 3 ऑसिलेशन पूर्ण आले, त्याच्या पुढे 30 उरलाय, याचा अर्थ तो चौथ्या ऑसिलेशन मध्ये. बरोबर ना. मग फोर्थ ऑसिलेशन मध्ये येतो. नेक्स्ट, while completing its third oscillation during linear SHM, while completing its third oscillation during linear SHM, a particle is at -√3a upon 2 heading to the mean position. Determine
the phase angle while completing its third oscillation. That is very important. While completing its third oscillation during linear SHM, a particle is at minus root 3 a upon 2. Determine the phase angle. तर आपल्याला काय काढायचं आहे? फेज अँगल. परत एकदा मॅथमॅटिक्सच्या मुलांना सोपा जाणार, बायोच्या मुलांना थोडा अवघड जाणार. आता हे काय दिलंय मला कोण सांगेल का? व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? मायनस रूट 3a/2 इज व्हॉट? मला हेच पहिल्यांदा कळू दे तुम्हाला. मायनस रूट 3a/2 काय आहे, मग नंतर आपण अँगल शोधू. हे दोन प्रॉब्लेम म्हणजे अवघड आहेत. कालचे आणि आजचे प्रॉब्लेम अवघड आहेत, पुढचे प्रॉब्लेम लय सोपे आहेत. अजून एक पिरियड ऑफ ऑसिलेशनचा एक प्रॉब्लेम अवघड आहे. बोला हो, सांगा पटापटा. मायनस रूट 3a/2 काय आहे? एक्स आहे, असं काहीतरी पटापट. तो एक्स दिलाय. हां, मला गिवन दॅट एक्स इक्वल टू मायनस रूट 3a/2. एक्स इक्वल टू मायनस रूट 3a/2. डिटरमाइन फेज अँगल. तुम्हाला काय विचारलं आहे? ओमेगा टी इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओमेगा टी इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता एक्सचा फॉर्म्युला काय आहे? एक्स इक्वल टू आहे ए साइन थिटा. एक्स इक्वल टू ए साइन थिटा किंवा एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी. एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी. एक्स कोण आहे? मायनस रूट 3a/2 इक्वल टू ए साइन ओमेगा टी. एकदम टेन्शन न घेता प्रॉब्लेम सोडवायचा. टेन्शन न घेता प्रॉब्लेम सोडवायचा. एक्स दिला, फेज विचारला, मग मी म्हणणार एक्स इक्वल टू ए साइन ओमेगा टी. बरोबर आहे, टाकलं. एक्सची व्हॅल्यू काय आहे? मायनस रूट 3a/2. काय आलं? एला ए कॅन्सल, म्हणजे काय आलं मला सांगा? मायनस रूट 3/2 इक्वल टू साइन ओमेगा टी. बरोबर, मायनस साइन ओमेगा टी. म्हणजे काय आलं? साइन ओमेगा टी इक्वल टू मायनस रूट 3/2. म्हणजे साइन ओमेगा टी इक्वल टू मायनस रूट 3/2 कोण आहे? रूट 3/2 कोण आहे? साइन कोणाचा अँगल? साइन 30 हाफ, साइन 45 1/√2, साइन 60 रूट 3/2. 60 म्हणजे π/3 मायनस साइन π/3. यस, 60 डिग्री मायनस साइन π/3. आता हा साइन काय आहे? निगेटिव्ह. साइन कुठं निगेटिव्ह असतो? साइन कुठं निगेटिव्ह असतो? साइन कुठे निगेटिव्ह असतो? साइन कुठे निगेटिव्ह असतो? साइन निगेटिव्ह असतो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये साइन निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंट काय असतो? इथपर्यंत पाय असतो. ह्याच्या पुढे काय असतो? पाय प्लस थिटा. पाय प्लस थिटा म्हणजे काय येणार? साइन ओमेगा टी इक्वल टू, इथं प्लस होणार, साइन पाय प्लस π/3 येणार. सो साइन ओमेगा टी इक्वल टू साइन काय आले? 3π प्लस पाय 4π/3. बरं, हा क्वाड्रंट कितवा आला? थर्ड क्वाड्रंट. पण साइन निगेटिव्ह फोर्थ क्वाड्रंटमध्ये पण असतो. फोर्थ क्वाड्रंट. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फोर्थ क्वाड्रंट? इथपर्यंत अँगल 2π आहे. इथपर्यंत अँगल 2π आहे. इथपर्यंत अँगल 2π आहे. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय येणार? 2π मायनस थिटा. म्हणजे काय होणार बघा? साइन ओमेगा टी इक्वल टू मायनस रूट 3/2. मग साइन ओमेगा टी इक्वल टू मायनस रूट 3/2 म्हणजे रूट 3/2 म्हणजे रूट 3/2 म्हणजे π/3.
साईन π/3. फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय घडतं? फोर्थ क्वाड्रंटमध्ये इथं प्लस होणार साईन 2π - π/3 म्हणजे काय होणार? साईन ω t इक्वल टू साईन 3 दुणे 6 3 दुणे 6 5π/3 म्हणजे इथं ω t 4π/3 आला, इथे एवढा आला 5π/3 आला. बरं, आता तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये फोर्थ ऑसिलेशनमध्ये येतो. 3 ऑसिलेशन त्यांनी पूर्ण केले. तो फोर्थ ऑसिलेशनमध्ये बरोबर फोर्थ ऑसिलेशनमध्ये येतो. म्हणजे किती कंप्लीट झाले बघा. पहिलं ऑसिलेशन म्हणजे 2π, दुसरं ऑसिलेशन म्हणजे 2π, तिसरं ऑसिलेशन म्हणजे 2π म्हणजे किती झाले 6π प्लस हा अँगल 6π प्लस हा अँगल 4π/3 बरोबर. मग साहित्रिक 18 18 आणि 4 22 2π मायनस थिटा येणार 2π प्लस थिटा नाही येणार. While completing its third oscillation during linear SHM, a particle is heading to the mean position. From negative side, the particle is heading to the mean position. Thus, the phase angle is in the fourth quadrant. Fourth quadrant. मग 2π minus π/3 केलं ना 5π/3 आलं. As it is completing third quadrant. थर्ड क्वाड्रंट तो कंप्लीट करतोय. फोर्थ ऑसिलेशनमध्ये नाही, हिडिंग टू द फोर्थ क्वाड्रंट आहे. एक मिनिट. थर्ड इज गोइंग टू कंप्लीट. थर्ड इज गोइंग टू कंप्लीट. थर्ड इज गोइंग टू कंप्लीट. थर्ड पूर्ण होणार आहे बरोबर. थर्ड पूर्ण होणार आहे. थर्ड पूर्ण होणार आहे म्हणजे काय होणार? थर्ड पूर्ण होणार आहे. मग थर्डला किती आहे 6π मायनस π/3 मग साहित्रिक 18 18π मायनस π/3 सो 17π/3. थर्ड इज गोइंग टू कंप्लीट. थर्ड इज गोइंग टू कंप्लीट. हे 5π/3 हे 4π/3 हे नाही येणार बरं का. हे उत्तर येणार 17π/3. हे बघा थर्ड इज गोइंग टू कंप्लीट. प्रश्न वाचा तुम्ही. while completing its third oscillation. while completing its third oscillation म्हणजे थर्ड ऑसिलेशन पूर्ण झालं. during linear SHM a particle is at -√3/a heading to the mean position म्हणजे मीन पोझिशनला पोहोचणार आहे. मग पहिलं ऑसिलेशन म्हणजे 2π, दुसरं ऑसिलेशन म्हणजे 2π आणि तिसरं ऑसिलेशन म्हणजे 2π म्हणजे एकूण झाले किती 6π. ह्याच्यामधनं -π/3 मायनस करायचा कारण की तेवढ्याने तो मागं आहे म्हणून आलं 17π/3. आता समजलं का? आता समजलं का रे? हे बघा 2π म्हणजे 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजे 1 ऑसिलेशन. ऐका ना मी काय म्हणतोय. एक ऑसिलेशन म्हणजे 360 डिग्री म्हणजे 2π, 2 ऑसिलेशन म्हणजे 4π, 3 ऑसिलेशन म्हणजे 6π. पण तिसऱ्या ऑसिलेशनला थोडा कमी. किती कमी आहे? π/3. मग 6π मायनस π/3 17π/3 आला तर MCQ ला येईल. लिहायला येणार नाही कारण लिहिण्यासारखं याच्यात काहीच नाही आहे. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम ऑन कंपोजिशन ऑफ 2 SHMs. प्रॉब्लेम्स ऑन कंपोजिशन ऑफ 2 SHMs. बघ कंपोजिशन म्हणजे काय असतं. पहिली डिस्प्लेसमेंट कोण आहे x1. त्यावेळेस ॲम्प्लिट्यूड कोण आहे a1. साइन ऑफ ω_t प्लस φ1. x2 इक्वल टू काय a2 साइन ऑफ ω_t प्लस φ2 बरोबर. हे ना याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल समजून घ्या. म्हणजे 2 SHM सायमल्टेनियसली असतात. 2 SHM सायमल्टेनियसली असतात. समजा आपण पाणी वाहतंय आणि त्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये एक जर पान टाकलं तर त्या पाण्याचं एक ऑसिलेशन असतं आणि त्या पानाचं एक ऑसिलेशन असतं. असे 2 ऑसिलेशन असतात. 2 ऑसिलेशन आहेत लक्षात घ्या. मग हे पहिलं ऑसिलेशन x1 आणि दुसरं ऑसिलेशन x2.
दीज टू ऑसिलेशन्स आर सायमल्टेनियसली, हे दोन्ही ऑसिलेशन सायमल्टेनियसली होतात. आणि मग यांचा रिझल्टंट जो असतो तो x इक्वल टू x1 प्लस x2 असतो. आणि हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहीत आहेत, हे सगळे तुम्हाला फॉर्म्युले माहीत आहेत. मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय असते? a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाईस a1 a2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2. हा फॉर्म्युला तर आपल्याकडे 11वीपासून आहे. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आर इक्वल टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाईस a1 a2 कॉस ऑफ phi1 मायनस phi2. आता मी रिझल्टंट फेज अँगल काढला तर तो काय येणार बघा, टॅन इन्व्हर्स ऑफ a1 साइन phi1 प्लस a2 साइन phi2 डिवाइडेड बाय a1 cos ऑफ phi1 प्लस a2 cos ऑफ phi2 प्लस a2 cos ऑफ phi2. हे झाले रिझल्टंट फेज अँगल. हे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे, तर हे रिझल्टंट फेज अँगल आहे. डेरिवेशन सरांनी शिकवलं असेल. डेरिवेशनमध्ये साइन सी प्लस साइन डी वापरायचा, एकदम इझी आहे. साइन सी प्लस साइन डी नाही वापरायचा, साइन ए प्लस बी वापरायचा. एकदा साइन एकदा कॉस, साइन म्हणजे सेम साइन. मग लाईक टर्म्स एकत्र घ्यायच्या, बरोबर. 4 मार्कला येतं हे डेरिवेशन. मॅथमॅटिक्स आहे, पूर्ण मॅथमॅटिक्स आहे. चला, यावरती प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, याच्यावरती प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन नंबर 20. प्रॉब्लेम नंबर 20. क्वेश्चन नंबर 20. अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 20. अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 20, पेज नंबर 130. क्वेश्चन लिहा. 2 parallel SHMs represented by x1 equal to 5 sin 4 pi t plus pi by 3 centimeter and x2 equal to 3 sin 4 pi t plus pi by 4 centimeter are superposed on a particle. Determine number 1 amplitude, second EPO म्हणजे starting phase EPO of resultant SHM. बोला, क्वेश्चन लिहून झाला का? सांगा, क्वेश्चन लिहून झाला का? बोला. 2 parallel SHMs are represented by, हे पहिलं इक्वेशन दिलंय. याच्यामध्ये हा A1 आहे, हा phi1 आहे, हा A2 आहे, हा phi2 आहे. चल डायरेक्टली लिहूया. तुम्ही काय म्हणणार? गिवन 2 SHMs, गिवन 2 parallel SHMs आर असं लिहिणार. हे दोन इक्वेशन लिहिणार. मग सांगा A1 किती आहे? 5. A2 किती आहे? 3. phi1 किती आहे? pi by 3. phi2 किती आहे? pi by 4. Resultant amplitude R equal to अंडर रूट A1 स्क्वेअर
plus a2 square plus twice a1 a2 cos of phi 1 minus phi 2. So r equal to under root a1 म्हणजे 5 square, a2 म्हणजे 3 square plus twice a1 a2 5 into 3 cos of pi by 3 minus pi by 4. So r equal to under root 25 9 5 दुने 10 10 दुने 30 cos of pi by 3 minus pi by 4. pi by 3 हे 60 आहेत, pi by 4 हे 45 आहेत, बरोबर, म्हणजे pi by 12 आले. सो r इक्वल टू अंडर रूट 25 आणि 9 34 अधिक 30 कॉस ऑफ पाय बाय 12. आता पाय बाय 12 म्हणजे काय, तर पाय बाय 12 इंटू 180 बाय पाय, रेडियनचं डिग्री केलं, पायला पाय गेला, 12 एके 12 12 एके 12 12 पंचे 60 15 डिग्री आला. सो आर इक्वल टू अंडर रूट 34 प्लस 30 इंटू कॉस ऑफ पाय बाय 12 म्हणजे कॉस ऑफ 15 डिग्री. कॉस 15 बघायचा आहे लॉग टेबलमध्ये. सो आर इक्वल टू 34 प्लस 30 इंटू कॉस 15. नॅचरल कोसाईनमध्ये जा, नॅचरल कोसाईनमध्ये जा. नॅचरल कोसाईनमध्ये गेल्यानंतर 15 डिग्रीचा 0 बघा. 15 डिग्रीचा 0 बघा, 0.9659. सो आर इक्वल टू अंडर रूट 34 plus 28.977. सो आर इक्वल टू किती आलं, रूट 62.977. ॲडिशन केली ना. सो आर इक्वल टू स्क्वेअर रूट बघा, 62चा 9 7 बघा, स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूटमध्ये जाऊन स्क्वेअर रूट बघा, स्क्वेअर रूटमध्ये जाऊन स्क्वेअर रूट बघा. स्क्वेअर रूटमध्ये जाऊन स्क्वेअर रूट बघा, काय आलं नीट बघा ना. स्क्वेअर रूटमध्ये जा, 62चा 9 7 बघा, 62चा 9 7, 62चा 9 7 बघा, 7.935. आता हे कशामध्ये असणार, सेंटीमीटर. आता आपल्याला डेल्टा काढायचा आहे. 4 मार्क्स प्रॉब्लेम, 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे हा, 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे, 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. डेल्टा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ काय फॉर्म्युला आहे, a1 साइन फाय 1 प्लस a2 साइन फाय 2, a1 साइन फाय 1 प्लस a2 साइन फाय 2 अपॉन a1 कॉस फाय 1 प्लस a2 कॉस फाय 2. टॅन म्हणजे काय आलं, साइन अपॉन कॉस. टॅन म्हणजे काय आलं, साइन अपॉन कॉस. सो इट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ a1 कोण आहे, a1 5 आहे आणि पाय बाय 3, 5 साइन पाय बाय 3 प्लस 3 साइन पाय बाय 4 डिवाइडेड बाय 5 cos पाय बाय 3 प्लस 3 cos पाय बाय 4. सो tan इनवर्स ऑफ
5 इंटू साईन पाय बाय 3 म्हणजे साईन 60. साईन 60 किती असतो? साईन 60 √3/2 प्लस 3 साईन पाय बाय 4 1/√2 असतो. सो दिस इज 1/√2 डिवायडेड बाय 5 इंटू √3/2 प्लस 3 इंटू 1/√2. हे सोडवायचं सगळं. कॉस पाय बाय 3 असा नसतो, असा नसतो, हा बरोबर आहे. कॉस पाय बाय 3 म्हणजे कॉस 60 हा 1/2 असतो. इथे मात्र 1/√2 आहे. सो इट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 5 इंटू √3/2 म्हणजे 0.866 प्लस 3 इंटू 0.707 अपॉन 5 इंटू 0.5 3 इंटू 0.707. सो टॅन इनव्हर्स ऑफ हे कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्ही आणि आन्सर फाइंड करायचं आहे. लईच बोर प्रॉब्लेम आहे राव. हे रिपीट करणार काय नाही, तुमचे फॉर्म्युले पार्ट नाही रे बाळांनो. बरं घ्या बघा, 2 पॅरलल SHM दिलेत. हा A1 आहे, हा Φ1 आहे. कम्पेअर केलं हां, हा A2 आहे, हा Φ2 आहे. मग A1 Φ1 भेटला. मग हा फॉर्म्युला घेतला मी, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड R इक्वल टू अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 कॉस ऑफ Φ1 मायनस Φ2. A1 किती आहे? 5. 5चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, हे सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या. इथं आला π/12. π/12 मग π/12चं काय केलं? हे रेडियनमध्ये डिग्रीमध्ये 180/π केलं. आणि असं नसतं केलं तर पाय म्हणजे 180, 180 भागिले 12 टाकले असते तरी 15 आले असते. मग कॉस ऑफ 15 डिग्री आले. मग नॅचरल कोसाईनमध्ये गेलो लॉग टेबलमध्ये आणि 15चा शून्य पाहिला, तो एवढा आला. मग याचं कॅल्क्युलेशन केलं मी, ह्याचं कॅल्क्युलेशन करून एवढं आलं, मग एवढं आलं. ही झाली रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. दिस इज रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कळली का? स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कळली का? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कळली का? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कळली का? रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडमध्ये काय प्रॉब्लेम आहे का? नाही. आता फेज काढायचा. फेज फेज काय हो? फेज आहे ना, रिझल्टंट फेज. रिझल्टंट फेज. रिझल्टंट फेज काय असतो? रिझल्टंट फेज असतो टॅन डेल्टा. मग टॅन म्हणजे काय असतो? साईन अपॉन कॉस. मग साईन डेल्टा अपॉन कॉस डेल्टा काय असतो? साईन डेल्टा अपॉन कॉस डेल्टा. साईन डेल्टा अपॉन कॉस डेल्टा. मग साईन आहे ना, इथे बघा ना फॉर्म्युला आहे, मग सगळे साईन आहेत. A1 साईन Φ1 प्लस A2 साईन Φ2 A1 कॉस Φ1 प्लस A2 कॉस Φ2. व्हॅल्यूज पुट करून टाकल्या. A1 किती आहे? 5 साईन π/3. A2 किती आहे? 3. Φ2 किती आहे? π/4. A1 A2 Φ1 Φ2 साईन π/3. साईन π/3 किती आहे? साईन 60 √3/2. √3/2 म्हणजे 0.866. π/4 किती? 1/√2. 1/√2 म्हणजे 0.700. कॉस 60. कॉस 60 किती? 1/2. 1/2 म्हणजे 0.5 आणि 1/√2 म्हणजे एवढं. यांचा गुणाकार करा ते आन्सर काढा. कळलं का आता सगळ्यांना? सगळ्यांना कळलं का?